तारदाळ गावातील वार्षिक आई शिरकाई देवी यात्रा व हजरत गब्बीसो पीर उरूस यंदा मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात पार पडला। यात्रेच्या प्रारंभी आई शिरकाई देवीची ओटी भरणे तसेच हजरत गब्बीसो पीर यांना चादर चढविण्याचा कार्यक्रम थाटामाटात संपन्न झाला। यात्रेनिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित गीत राधाई उत्सवशाही हा विशेष सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला। या कार्यक्रमातून शिवरायांचे बालपण, स्वराज्य स्थापनेचा संघर्ष, वासुदेव, पिंगळा, महिलांची गाणी तसेच हिंदवी स्वराज्य स्थापनेचे प्रसंग प्रभावीपणे उभारण्यात आले। कलाकारांच्या दमदार अभिनयाने आणि सुरेल सादरीकरणाने उपस्थित प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले। मंगळवार 24 फेब्रुवारी रोजी प्रकाश हिलगे निर्मित वैभव म्युझिकल नाईट या ऑर्केस्ट्राचे आयोजन यात्रा कमिटीच्या वतीने करण्यात आले होते। कलाकारांच्या धडाकेबाज सादरीकरण करत प्रेक्षकांची मने जिंकली। बुधवारी 25 फेब्रुवारी रोजी वनिता राणी कराडकर यांचा लोकनाट्य तमाशा कार्यक्रम पार पडला। गुरुवारी 26 फेब्रुवारी रोजी पाहुणं तुम्ही म्हणाल तसं या लावणी कार्यक्रमाने यात्रेची सांगता झाली। निर्माते कलाकार निमिता पाटील व अर्चना जावळेकर यांनी आपल्या सुरेल लावणी आणि आकर्षक अदाकारीने कार्यक्रमात रंगत आणली। त्यांच्या सादरीकरणाला उपस्थितांची उत्स्फूर्त दाद मिळाली। यात्रेदरम्यान पाळणे, लहान मुलांची खेळणी तसेच विविध स्टॉलमुळे बाजारपेठ गजबजली होती। ग्रामपंचायत तारदाळ व यात्रा कमिटीच्या वतीने गावातील स्वच्छतेची विशेष काळजी घेण्यात आली। ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी कचरा साफसफाईची जबाबदारी पार पडली तसेच शहापूर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी सुरक्षतेसाठी व बंदोबस्तासाठी मोलाची मदत केली। यावेळी पोलीस कर्मचारी व पत्रकार यांचा सत्कार करण्यात आला। दरम्यान गावात वाढत्या चोऱ्यांच्या घटनांवर उपाय म्हणून यात्रेत उरलेला निधी वापरून संपूर्ण गावातील चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय यात्रा कमिटीने जाहीर केला। यावेळी उरूस व यात्रा कमिटीचे अध्यक्ष रमेश नर्मदे, सचिन पोवार, सुरेश पोवार, मलगोंडा पाटील, जगदीश विभूते व इतर मान्यवर उपस्थित होते। यात्रेमुळे संपूर्ण परिसरात उत्साह, एकोपा आणि भक्तीचे वातावरण निर्माण झाले होते। नमस्कार, मी नमिता पाटील। नमस्कार, मी अर्चना जावळेकर। तारदाळ या गावात आम्ही पहिल्यांदा आलो, पण इथली यात्रा कमिटी त्याचबरोबर प्रेक्षक वर्ग हा अतिशय छान होता। आम्ही कोल्हापूर भागात बरेच कार्यक्रम करतो, त्याचप्रमाणे हातकणंगले या भागातही बरेच कार्यक्रम करतो, पण तारदाळसारखं गाव पहिल्यांदा बघितलं जिथे महिला वर्गांची उपस्थिती ही रात्री 2 वाजेपर्यंत शेवटपर्यंत टिकून होती आणि मुलांनी यात्रा कमिटीला खूप चांगलं सहकार्य केलं, त्याच्यामुळे कार्यक्रम सक्सेसफुल झाला। त्यामुळे यात्रा कमिटीचे मनापासून आभार आणि माझ्या सर्व मित्रांना मनापासून आभार की तुम्ही इतका छान कार्यक्रम आम्हाला करायची संधी दिली। धन्यवाद।